नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 8वी गणितावरती आणि सूट व कमिशन हे 9वं प्रकरण आपण बघतोय. यातला सराव संच 9.2 बघतोय. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 9.1 वर चर्चा केली. आज आपल्याला सराव संच 9.2 बघायचा. तर एकदम सोपा आहे मित्रांनो, बघूयात. 9.2 मध्ये काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये दलाली आहे, अडत आहे, रिबेट आहे. तर दलाली म्हणजे काय? त्याला आपण ब्रोकरेज म्हणतो इंग्लिशमध्ये. बघा आजकाल या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला घर विकायचं आहे, जमीन विकायची आहे, जागा विकायची आहे, या बाबतीत सध्या दलाली खूप चालते. म्हणजे तो काय म्हणतो, दुसरा एखादा एजंट बघतो, त्याला म्हणतो की बाबा मला माझी जागा विकायची आहे, साधारणतः 10 लाख रुपयापर्यंत त्या जागेची किंमत असेल, किंवा माझं घर विकायचंय, 10 लाखाचं घर आहे ते मला विकायचंय. तर कोण असेल तर बघ, तुला काहीतरी मी दलाली त्याच्यामध्ये देतो, ब्रोकरेज देतो. मग तो दुसरा जो माणूस आहे, समजा मला विकायचे जमीन, जागा किंवा घर, तर मी एखादा माणूस पकडतो, त्याला म्हणतो की तू कोणतरी मला गिराईक आणून दे. मग तो गिराईक आणून देतो. मग 10 लाख रुपये समजा मला मिळाले, तर त्या 10 लाख रुपयामधून काही पैसे त्या माणसाला मी देतो, ज्या माणसाने मला गिराईक बघून दिलेला आहे. तर त्याला आपण म्हणतो दलाली. ओके. समजा या ठिकाणी आपण उदाहरणाच्या साहाय्याने आपण पहिलं बघून घेऊ आणि मग हे गणित सोडवूयात. समजा बाबा हा एक व्यक्ती आहे, सखाराम. या व्यक्ती आहे बाबा, या व्यक्ती व्यवस्थित काढू, सखाराम. बरोबर, याचं नाव आहे सखाराम. राम. याला एक घर विकायचंय, जे आहे 1 2 3 4 5 6 10 लाख रुपयाचं, 10 लाख रुपये किमतीचं. मग सखाराम काय करतो, एक एजंट बघतो, ज्या एजंटचं नाव असतं तुकाराम. तुकाराम काय म्हणतो, मला 2% पैसे पाहिजेत. या व्यवहारामध्ये व्यवहार झाल्यानंतर मला 2% मला पैसे दिले पाहिजे, कारण मी तुला माणूस बघून देतोय. आणि मग हा काय करतो, राजारामला बघतो. राजाराम, राजाराम नावाचा एक माणूस असतो. हा बघा राजाराम, राजाराम हा लय हुशार. तुकाराम काय म्हणतो, तुकाराम बघा, याला काय असतं, पैसे पाहिजे असतात, याला घर विकायचं. तुकाराम म्हणतो की बाबा मी तुला घर विकून देतो, मला 2% त्याच्यामधून कमिशन पाहिजे, 2% मला ब्रोकरेज पाहिजे, तुम्हाला 2% दिलं पाहिजे. आणि राजारामकडे पैसे आलेले असतात कुठून तर. राजाराम म्हणतो की मग हा एक माणूस शोधतो राजाराम. राजारामला पण घर पाहिजे असतं, त्याच्याकडे पैसे असतात, त्याला घर घ्यायचं असतं. मग हा राजारामला म्हणतो तू पण मला 2% द्यायचं. बरोबर. राजारामला म्हणतो घर किती रुपयाला होईल बाबा, 10 लाख रुपयाला, 12 लाख रुपयाला, किती रुपयाला तुला घर मिळेल, त्याच्यावर तुम्हाला 2% द्यायचे. मग ठीक आहे, हा याच्याकडून पण 2% घेतो आणि याच्याकडून पण. मग चला व्यवहार होतो. सखाराम घर कोणाला विकतोय, राजारामला. पण कोणाच्या माध्यमातून विकतोय, तुकारामच्या. मग 10 लाखावरती 2% किती झाले, 1 2 3 4 5 6, याच्यावरती 2% म्हणजे गुणिले 2 भागिले 100. हे 2 गेले, हे 2 गेले, किती झाले बाबा, हे 10,000 आणि 10,000 20,000 रुपये. म्हणजे 2% किती झाले, 20,000 रुपये. 20,000 रुपये सखाराम कडून मिळणार तुकारामला, आणि 20,000 रुपये राजाराम कडून पण मिळणार, 40,000 रुपये मिळणार. तर याला आपण काय म्हणतो बाबा, एकंदरीत त्याला दलाली म्हणतो. हा जो मधला माणूस असतो त्याला आपण दलाल म्हणतो. हा काय करतो, या दोघांचं काम करतोय, याच्याकडून विकत घेतो, त्याला विकतोय. ओके. तर अशा प्रकारे ही दलाली 2%, 3%, किती टक्के असू शकते, 10% असू शकते कधी कधी. ठीक आहे. आणि याच्यानंतर मग बाकी रिबेट वगैरे काय, त्याच्यावरती आपण पुढे जशी गणित येईल त्यावरती आपण चर्चा करूयात. आणि अडत पण अशाच प्रकारचा एक प्रकार आहे. बरोबर. पुढे बघा, आता या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, या ठिकाणी जॉनने एका प्रकाशकाची 4,500 रुपये किमतीची पुस्तकं विकली. ती पुस्तकं जी घेतली त्यांनी, त्या पुस्तकांची किंमत 4,500 रुपये आहे. समजा आता माझ्याकडे काही पुस्तकं आहे, मी तुम्हाला आता दाखवतोय, तर माझ्याकडे भरपूर पुस्तकं आहे. समजा बाबा या अशी पुस्तकं होती. जॉनने काय केलं, एका प्रकाशकाकडून अशी पुस्तकं घेतली. 4,500 रुपयाची समजा ही पुस्तकं आहे. आणि ही 4,500 रुपये किंमत आहे, छापील किंमत. जर आपण बघितली 100 रुपये, 800 रुपये, 200 रुपये असं ती टोटल मारली, आणि 4,500 रुपये किमतीची पुस्तके. आणि ही पुस्तकं बाबा त्याने अशी विकून टाकली, विकली पुस्तकं. ओके. आणि त्याबद्दल त्याला शेकडा 15% कमिशन 15% कमिशन मिळालं. म्हणजे मी ती पुस्तकं विकल्यानंतर मला 15% रुपये मिळणार आहे. बरोबर. त्या पुस्तकाची जेवढ्या किमतीची विकू त्याच्यातले 15% त्याला मिळाले. तर जॉनला मिळणारे एकूण कमिशन किती, हे एकूण कमिशन काढण्यासाठी चौकटी पूर्ण भरा. पुस्तकाची विक्री किंमत किती होती बाबा, 4,500 रुपये होती, ती लिहिली. मिळालेलं कमिशन किती, 15%. 15% म्हणजे 15/100. लक्षात घ्या, 15% म्हणजे 15/100 आणि गुणिले हे 4,500. अशा प्रकारे आपण कमिशन काढतो. आता याच्यामधून काय काय कट होईल बाबा, आता इथं बघा कमिशनचा दर, इथं कमिशनचा दर 15% बरं का, इथं कमिशनचा दर 15%. मग कमिशन किती, 15/100 गुणिले 4,500. मग आता हे कॅल्क्युलेशन करून उत्तर काढा बघा.
15/100 गुणिले 4500, शून्य गेले, शून्य गेले, शून्य गेले, शून्य गेले, 45 गुणिले 15 करा. आता हा गुणाकार किती बाबा? 15×5 = 75 चे 5 चालले 7, 15 चोक 60, 60 आणि 67, 7 67, 675 रुपये. तर 675 रुपये. तर हे कॅल्क्युलेशन केलेला भाग लिहायचा नाही, हे कच्चं काम आहे. अशा प्रकारे ही पहिली ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करता येईल. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. यानंतर आपण पुढच्या आपल्या गणिताकडे जाऊया. ठीक आहे, पुढचं बघा गणित. पुढचं पण सोपं आहे. हा बघा, रफिकने शेकडा 4 दलाली देऊन दलालामार्फत 15,000 रुपयांची फुले विकली. आता बघा, हा आपल्याकडे रफिक आहे. हा समजा आपल्याकडे एक रफिक आहे. हा रफिक आपला रफिक. हा याने काय केले? दलालामार्फत या दलालाला दिले फुलं. हा आपला समजा हा दलाल आहे. यांनी काय केली? फुलं वेगवेगळ्या लोकांना विकली. हा एक सखाराम, तुकाराम, जयराम, राजाराम या सगळ्यांना यांनी काय केली? फुलं विकलेली आहे. बरोबर. रफिक जवळ फुलं होती. त्याचा फुलाचा बाबा त्यांनी काहीतरी पॉलीहाऊस मध्ये त्यांनी त्याच्या बगीच्यामध्ये फुलं लावली असतील आणि रफिक म्हटलं की बाबा ही 15,000 रुपयाची फुलं आहे, मला काय विकायला वेळ नाही, तर तू विक. या दलालाला सांगितलं की तू ही फुलं विक. किती रुपयाची फुलं आहे? जवळपास 15,000 रुपयाची फुलं. तू विकली तर तुला मी 4% पैसे देतो. याच्यातून जेवढे काही म्हणजे 15,000 रुपये मधून तुला 4% पैसे मी देऊन टाकतो. तुला कोणाला देणार? दलालाला. मग आता 15,000 रुपयामधून 4% जर दलालाला मिळाले तर मग रफिकला किती रुपये मिळणार आहे ते आपल्याला काढायचे. दलाली काढायची आणि रफिकला मिळणारी रक्कम, या सगळ्या गोष्टी. आता बघा, या ठिकाणी फुलांची एकूण रक्कम जर तुम्ही बघितली, फुलांची एकूण किंमत, एकूण आपण विक्री किंमत आपण म्हणू, एकूण विक्री किंमत. बघा, विक्री किंमत, फुलांची एकूण विक्री किंमत ती आपल्याला किती दिले बाबा? रुपये. छापील किंमत आपण एकूण किंमत आपण म्हणू. चला, एकूण किंमत, एकूण विक्री किंमत किंवा एकूण किंमत काय म्हणायचं ते म्हणा. रुपये किती? 15,000. ओके, 15,000 रुपयाची ही फुलं आहे. आता याच्यामध्ये दलालीचा दर जो आहे, दलालीचा दर किती बाबा आपल्याकडे दिलाय? 4%. मग दलाली किती? 4% दर आहे. तर दलाली किती? ह्या 15,000 रुपयावरती 15,000 रुपये जे आहे त्याच्यावर 4% म्हणजे गुणिले 4/100. लक्षात घ्या, 15,000वर 4% म्हणजे गुणिले 4/100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. मग 150 गुणिले 4 किती झाले बाबा? 150 चौक किती झाले? 600. 150 चौक आपल्याकडे किती झाले? जवळपास 600 रुपये. रुपये 600. मग इथं दलाली किती झाली? रुपये 600 रुपये. म्हणजे या 15,000 रुपयामधून हा काय करणार? दलालाला 600 रुपये देणार, बाकीचे पैसे आपल्याकडे ठेवणार. आता रफिकला मिळणारी रक्कम, रफिकला मिळणारी रक्कम, रफिकला किती रुपये मिळतील बाबा? आता एकूण किंमत इथं लिहायचं. फुलांची एकूण किंमत वजा दलाली. फुलांची एकूण किंमत किती? 15,000 वजा दलाली किती? 600. 15,000 मधून 600 वजा करा, हे 15,000. त्याच्यातून 600 असे वजा करा, हे 2 शून्य. 10तून 6 गेले 4, 14,400. इथे लिहायचं रुपये 14,400. रफिकला मिळणार 14,400, दलाली आहे 600 रुपये. तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला ही गणित सोडवायचे. तर सोपे सोपे प्रश्न असतात. आता पुढचा आपण मुद्दा बघू. पुढचा प्रश्न, एका शेतकऱ्याने 9,200 रुपये किमतीचा माल अडत्यामार्फत विकला. म्हणजे हा पण एक प्रकारचा दलाल आहे, अडत्यामार्फत विकला. शेतकरी काय म्हणाला बाबा? अडत्याला त्याने माल दिला आणि त्याला सांगितलं की तू हा माल विक, आणि तो माल विकल्यानंतर 9,200चा माल विकल्यानंतर तुला 2% मी अडत देतो. म्हणजे 9,200 मधून 2% रुपये पैसे जे आहेत ते तुला मी देतो. तर अडत्याला किती रक्कम द्यावी लागेल? बघा, या ठिकाणी बघा, किमतीचा माल, मालाची एकूण किंमत, मालाची जी किंमत आहे, एकूण किंमत जर तुम्ही काढली तर ती मालाची एकूण किंमत आपल्याकडे किती? रुपये 9,200. बरोबर. आता अडतीचा दर किती बाबा? 2%. मग अडत किती झाले? 2% काय? 9,200 रुपयावर 9% म्हणजे 9,200 गुणिले 2, 9,200 रुपयावर 2% म्हणजे 9,200 गुणिले 2/100. आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. मग आता काय आलं? 92 गुणिले 2. 92 गुणिले 2 किती बाबा? रुपये. 2 दुने 4 आणि 2 नवे 18. 184 रुपये जे आहे
आडत्याला द्यावे लागणार. आडत्याला किती रुपये द्यावे लागणार? 194 रुपये. मग इथे लिहायचं, सॉरी 184 रुपये. आडत्याला 184 रुपये द्यावे लागणार असं लिहायचं. विषय संपला. एकदम सोपा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. पुढचा बघा, या ठिकाणी काय झालंय, खादी भांडारातून उमाताईनं खालील वस्तू घेतल्या. तर उमाताई ही एक महिला आहे, उमाताई, आणि इथं खादी भांडार आहे, खादी भांडार. आता या खादी भांडारामधून उमाताईने काही वस्तू घेतलेल्या आहेत. काय बाबा, 3 साड्या घेतल्यात, बरोबर. साड्यांची एकूण किंमत बघा, एकूण किंमत आपण काढू. एकूण किंमत बघा, 3 साड्या घेतल्यात. एका साडीची 560 रुपये किंमत आणि साड्या घेतल्यात 3. 3 गुणिले 560 किती रुपये झाले बाबा? एक शून्य घेतले. 3 × 18 = 8, आजच्याला आल्या 1, 3 × 5 = 15 आणि 1 = 16. 1680 रुपयाच्या साड्या झाल्या. त्याच्यानंतर बाटल्या, मधाच्या बाटल्या, मधाच्या बाटल्यांची एकूण किंमत, मधाच्या बाटल्यांची एकूण किंमत बाबा किती किंमत आली? मधांच्या बाटल्यांची एकूण किंमत, बरोबर. एक बाटली 90 रुपयाला, एकूण 6 बाटल्या आहेत. 6 गुणिले 90 करा, 9 × 54 रुपये 540. मग आता एकूण खरेदी किती? एकूण खरेदी किती केली यांनी ती आपण काढू. यांची एकूण खरेदी किती? 1680 अधिक 1540, बरं का. 1680 अधिक 540 झाले, 540. मग किती झाले बाबा? हा 0, 8 × 4 = 12, 2 हातच्याला 1, 6 × 6 = 12, 2 हातच्याला 1, म्हणजे रुपये 2220. 2220 रुपयाची त्यांनी खरेदी केली. पण हे आपलं उत्तर नाहीये, याच्या पुढे सुद्धा आपल्याला जावं लागणार आहे. 2000 या ठिकाणी यांनी जर आपण विचार केला तर 2200, एकच मिनिट फक्त, 2220 ची यांची एकूण खरेदी आहे. तर आता प्रॉब्लेम काय, प्रश्न काय आपल्याला, या खरेदीवर टक्केवारी 12 प्रमाणे रिबेट मिळालं. रिबेटचा दर बघा, रिबेट दर किती? 12%. तर हा रिबेट म्हणजे काय? आता एक खादी भांडार असतील किंवा महिलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतात, महिलांचे उद्योगाच्या ज्या संस्था असतात, आपण म्हणतो पतसंस्था असतात महिलांच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही हे असतात, तर त्या संस्थांसाठी काय असतं माहितीये का? तर त्या संस्था काय करतात? सूट देतात लोकांना, बरोबर. ग्रामोद्योग असेल, हातमाग दुकान असेल, हस्तकला विक्री केंद्र असेल, महिला बचत गट असेल, तर ह्या बचत गटामार्फत किंवा इतर काही खादी ग्रामोद्योगामार्फत ज्या वस्तू बनवल्या जातात आणि त्या वस्तू विकत असताना ही लोक सूट देतात. यांनी सूट दिलेली असते 12%. आता ही 12% डिस्काउंट दिल्यानंतर ती जी सूट आहे, ते पैसे डिस्काउंट दिलेली जेवढी रक्कम असेल तेवढी रक्कम नंतर त्यांना सरकारकडून मिळते. त्याला आपण रिबेट म्हणतो. म्हणजे रिबेट म्हणजे एक प्रकारची सूट आहे, 12% सूट. तर आपल्याला प्रश्न काय आहे, 12% रिबेट मिळाला असेल तर उमाताईंना या वस्तू केवढ्याला मिळाल्या? आता वस्तूंची किंमत एवढी आहे, याच्यामधून 12% सूट वजा करावी लागणार आहे, 12% रिबेट वजा करावी लागणार आहे. तो रिबेट वजा करून जी काही किंमत आहे तेवढी किंमत असणारे उमाताईंना भरावी लागणार ती. ओके, मग रिबेट किती झालं? रिबेट 12%. किती वरती? 2220 वरती 12% म्हणजे गुणिले 12/100. मग या ठिकाणी बघा, 2200, 1 0 गेला, 1 0 गेला, 222 गुणिले 12 भागिले आपले 10. आता 12 ने भाग लावा, 12 दूने 24, हातच्याला 1, 12 दूने 24 आणि 1 25, हातच्याला हातच्याला 2. बघा, 12 दूने 24 चे 4, हातच्याला 2. परत 12 दूने 24 आणि 2 किती झाले? 26, हातच्याला 2. परत 12 दूने 24 आणि 2 झाले 26, म्हणजे किती? 2000 रुपये. बघा परत एकदा, 12 दूने 24 चे 4, हातच्याला 2. 12 दूने 24, 25, 26 चे 6, हातच्याला 2. 12 दूने 24 आणि 25, 26 भागिले आपले 100 भागिले 10. आता 10 ने भाग लावला तर 266.4 रुपये. तर ही काय झाली? रिबेट झाली. 266.4 रुपये रिबेट. आता आपलं टार्गेट काय? रिबेट काढल्यानंतर मला फक्त रिबेट नाही काढायचे, तर मला आता काय करायचं की उमाताईंना केवढ्याला मिळणार. ओके, उमाताईंना द्यावी लागणारी रक्कम आपण म्हणू शकतो. द्यावी लागणारी रक्कम किती रुपये द्यावी लागणार आहे उमाताईंना?
तर एकूण बाबा खरेदी, एकूण आपण जर बघितलं एकूण खरेदी त्यांची किती बाबा, छापील किंमत म्हणा 2220 रुपये. त्याच्यामधून मला काय करावं लागणार आहे, 266.4 एवढे पैसे वजा करावे लागणार. मग आता हे वजा केले 2000 बघा, या ठिकाणी आपण वजा करू 2220 आणि याच्यातून माझा वजा करायचे 266.40. ठीक आहे, हे 00 हे 0 आले. 10तून 4 गेले 6, हातच्याला आला 1. 10तून 7 गेले 3, हातच्याला आला 1. 12तून 7 गेले आपल्याकडे, 12तून 6 आणि 7 गेले 5, हातच्याला आला 1. 12 मधून 3 गेले 9 आणि इथे 1, 1953.60. इथे लिहायचं रुपये 1953.60. तर एवढे पैसे त्यांना द्यावे लागणार आहे. 1953.60च्या आसपास पैसे जे आहेत हे यांना द्यावे लागणार उमाताईंना. ठीक आहे, उमाताईंना 1953.60 रुपयाला या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या मिळालेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता यानंतर एक शेवटचा प्रश्न आहे. तो शेवटचा प्रश्न आपण बघू, जो ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आहे. बघा, इथे आपल्याला एक आकृती पूर्ण करायची, कृती पूर्ण करायची. शेवटच्या प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे रिकाम्या चौकटी पूर्ण करा. आता बघा, एका दलालामार्फत श्रीमती दीपांजली यांनी 7,50,000 रुपये किमतीचे घर श्रीमती लीलाबेन यांच्याकडून खरेदी केले. आता विकणारा कोण आहे? विकणारा कोण? लीलाबेन. लीलाबेन ही विकणार आहे आणि खरेदी करणारी कोण? श्रीमती. खरेदीदार आपण म्हणू, खरेदीदार. हा बाबा खरेदीदार, विक्री करणारा आणि हा खरेदी करणारा. दीपांजली खरेदी करणारे, श्रीमती लीलाबेन विकणार आहे. 7,50,000 रुपयाचं घर आहे हे लीलाबेन यांनी विकलंय दीपांजली यांना. ठीक आहे, दोघींकडून 2% दलाली घेणार आहे. दलाल काय करणार आहे तर दोघींकडून 2% घेणार. लीलाबेन कडून पण 2% घेणार आणि दीपांजली कडून पण 2%. मग बघा, पहिला प्रश्न आहे, श्रीमती दीपांजली यांना घर खरेदीसाठी किती रुपये दलाली दिली? यांनी किती रुपये दलाली दिली? तर दलाली काढताना 7,50,000. इथं मला काय लिहावं लागणार? 7,50,000 या बॉक्समध्ये असले पाहिजे. दलालीचा दर 2% गुणिले 2/100. आता किती रुपये आले बघा? 7,50,000 गुणिले 2/100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 7,500 गुणिले 2 किती झाले? 15,000. इथं किती आलं पाहिजे? 15,000 रुपये. 15,000 रुपये दलाली दिली. लीलाबेन यांनी घर विक्रीसाठी किती रुपये दलाली दिली? आता जेवढी दलाली 2%च दलाली. 7,50,000वर 2% दलाली 15,000. 15,000 दलाली कोणी बाबा? दीपांजली यांनी दिली असेल आणि त्याचबरोबर लीलाबेन यांना सुद्धा तेवढीच दलाली द्यावी लागणार आहे. आता दलालास या व्यवहारात एकूण किती रुपये दलाली मिळाली? दलालाला किती रुपये मिळाले? दलालाला 15,000 रुपये दीपांजली कडून मिळाले, 15,000 रुपये श्रीमती लीलाबेन कडून मिळाले. 15 आणि 15 किती झाले? 30,000. या भावाला किती? 30,000 मिळाले. 30,000 रुपये दलाली मिळाले. श्रीमती दीपांजली यांना ते घर किती रुपयाला मिळाले? आता दीपांजली यांना किती रुपयाला मिळालं घर? बाबा 7,50,000 रुपये घराची किंमत होती आणि याच्यामधून किती रुपयाला मिळाले? त्यांनी 7,50,000 रुपये तर दिलेच, पण त्याचबरोबर 15,000 सुद्धा त्यांनी दिले आहे. 15,000 रुपये दलाला दिले. 0,0,5,1,5,7 7,51,500 किती रुपयाला मिळाले? 7,51,500 रुपयाला त्यांना ते घर मिळालेलं आहे. आता पुढचा प्रश्न, श्रीमती लीलाबेन यांना ते घर विकून किती रुपये मिळाले? घराची किंमत ठरवली होती 7,50,000 रुपये. हे 7,50,000 रुपये ठरली होती, पण याच्यातून दलालाला 15,000 रुपये द्यावे लागले. वजा 15,000 रुपये करावे लागले दलालाला, आपल्याला द्यावे लागले 15,000 रुपये. जरा इकडे जरा थोडस 7,51,000. एक मिनिट, थोडी जरा गडबड झाली इथं आपली. बघा, 7,50,000 आणि अधिक 15,000 असं करायला पाहिजे. 1 2 3 तर किती झाले बाबा? 0,0,0,5,6 7,65,000 पाहिजे. किती पाहिजे? 7,65,000. 7,65,000. इथं 7,65,000 पाहिजे. दीपांजली यांना ते घर किती रुपयाला मिळाले? 7,50,000 रुपयाचं घर होतं आणि त्याच्यामध्ये 7,50,000 रुपये तर त्यांनी दिले आणि त्याचबरोबर 15,000 रुपये दलाली सुद्धा दिली. ओके, म्हणजे दोघांची बेरीज जर केली तर 7,65,000 रुपये. आता लीलाबेन यांना घर विकून किती रुपये मिळाले? बघा, 7,50,000 रुपयाचं घर होतं.
हे 7,50,000 रुपये त्यांना किती मिळणार होते? 7,50,000चं घर होतं, पण त्याच्यामधून त्यांना 15,000 रुपये वजा करावे लागणार आहे. 15,000 रुपये त्यांनी दलाली दिली. मग ती दलाली 15,000 रुपये जर आपण वजा केली, 0 0 0 10तून 5 गेले 5, अच्चाला 1, 5तून 2 गेले 3, 7,35,000 यांना मिळणार 7,35,000 रुपये. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे जे काही बॉक्स आहे ते भरू शकतो. एकदम सोपा प्रश्न होता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपला हा सराव संच झालेला आहे, सराव संच 9.2. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 वरती चर्चा करू. पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.